विद्यार्थी मित्रों, रेशो ॲनालिसिस या टॉपिकमधला आपण एक्झाम्पल नंबर पाहतोय 3. प्रॉब्लेम नंबर 3 या ठिकाणी दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल फ्रॉम द फॉलोइंग फायनान्शियल स्टेटमेंट कॅल्क्युलेट रेशो विथ युअर ओपिनियन. फर्स्ट, करंट रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, लिक्विड रेशो किंवा त्यालाच नाव आहे ॲसेट टेस्ट रेशो. इथे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे, त्याच्यानंतर बॅलन्स शीट दिलेला आहे आणि या दिलेल्या माहितीवरून आपल्याला हे रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. सुरुवातीला आपण करतोय करंट रेशो. करंट रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटीज. आता पुन्हा सुरुवातीला मी त्या ठिकाणी लिहितोय एक करंट रेशो. त्या करंट रेशोचं सूत्र लिहितोय खाली. करंट रेशो is equal to current asset divide by current liabilities. तर करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीज आपल्याला दिलेले आहे. इथे करंट ॲसेट बघा, इथं करंट ॲसेट दिले 40,000. इथे जो लिक्विड ॲसेट दिला आहे तो खोडून टाका, त्याला काट मारा आणि खाली स्टॉक लिहा 20,000, 20,000. तर चुकून झालेलं आहे प्रिंटेड. आता बघा करंट ॲसेट किती आहे, 40,000 रुपये. 40,000 करंट ॲसेट भागिले करंट लायबिलिटी दिले इथे 30,000. करंट लायबिलिटी दिलेले आहे 30,000 आले. मग आता सूत्र आपल्याला दिले आहे त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी त्याचबरोबर इथं स्टॉक दिलेला आहे. स्टॉक काय, करंट ॲसेटच आहे अधिक स्टॉक. स्टॉक किती आहे, 20,000. हा स्टॉक आहे. स्टॉक काय आहे, तर करंट ॲसेट आहे. मग इथे आता 40 अधिक 20 60,000 करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटी 30,000. 3 4 4 शून्य गेले, 3 1 3, 3 2 6. म्हणजेच करंट रेशो जो आलेला आहे आपल्याला, करंट मिळालेला आहे, करंट रेशो इज इक्वल टू 2:1. हा झाला करंट रेशो 2:1. पुढे 2. पुढे कॅल्क्युलेट करायचा आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो. आता स्टॉक टर्नओव्हर रेशोचा सूत्र जो आहे, फॉर्म्युला जो आहे तो आपण बघायचा आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू सेल्स विक्री भागिले ॲव्हरेज स्टॉक डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू सेल्स. सेल्स दिलं आहे बघा, बाय सेल्स ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 80,000, सेल्स 80,000 भागिले ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक यांची बेरीज भागिले 2. ओपनिंग स्टॉक अधिक क्लोजिंग स्टॉक भागिले 2. आता इथे 80,000 काय आहे, सेल्स भागिले ओपनिंग स्टॉक किती आहे, ओपनिंग स्टॉक 10,000 अधिक क्लोजिंग स्टॉक किती आहे, 20,000. क्लोजिंग स्टॉक आहे 20,000 भागिले 2. 80,000 भागिले 10 आणि 20 30,000
भागिले 2, 80,000 सेल्स भागिले 2 के 2 1 15 दूने 30 म्हणजे 15,000. ॲव्हरेज स्टॉक किती आला? ॲव्हरेज स्टॉक 15,000. या ठिकाणी स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू 5.33:1. हा झाला स्टॉक टर्नओव्हर रेशो. तिसरं कॅल्क्युलेट करतोय आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो. नंबर 3 ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट किती आहे ते ग्रॉस प्रॉफिट दिलं आहे बघा ट्रेडिंगमध्ये 50,000. ग्रॉस प्रॉफिट 50,000 भागिले सेल्स 80,000 80,000 इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट रेशो हा पर्सेंटेजमध्ये येतो. इज इक्वल टू 4 शून्य गेले 4 शून्य गेले 5 एके 5 0 0 भागिले 8. इथे ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू 62.5%. हा झाला ग्रॉस प्रॉफिट रेशो. नंबर 4 नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100. नेट प्रॉफिट दिलेला आहे. नेट प्रॉफिट किती आहे? नेट प्रॉफिट 10,000. नेट प्रॉफिट 10,000 भागिले सेल्स 80,000 80,000 गुणिले 100. 4 शून्य गेले 4 शून्य गेले 1 1 1 100 भागिले 8 बरोबर 12.5%. इथे घ्यायचं आहे नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू 12.5%. हा झाला नेट प्रॉफिट. पुढे लास्ट शेवटचा लिक्विड रेशो आपल्याला काढायचा. लिक्विड किंवा ॲसिड टेस्ट रेशो. 5वा लिक्विड रेशो किंवा ॲसिड टेस्ट रेशो. आता लिक्विड रेशोचं सूत्र करंट ॲसेट लिक्विड ॲसेट भागिले लिक्विड ॲसेट भागिले लिक्विड लायबिलिटीज. आता लिक्विड ॲसेट कशी काढायची आहे तर करंट ॲसेट वजा स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे वजा केले. करंट ॲसेटमधून स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा केले की आपल्याला मिळते लिक्विड ॲसेट. तसेच लिक्विड लायबिलिटी कशी मिळेल तर करंट लायबिलिटी त्याच्यातून बँक ओरडा POD अधिक इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स जर असेल तर तो
वजा करायचा करंट लायबिलिटीमध्ये, तेव्हा आपल्याला लिक्विड लायबिलिटी मिळेल. आता लिक्विड ॲसेट, करंट ॲसेट किती आहे? करंट ॲसेट या ठिकाणी करंट ॲसेट बघा 40,000 अधिक स्टॉक 20,000 म्हणजे 60,000. करंट ॲसेट 40,000 अधिक 20,000 स्टॉक बरोबर 60,000. त्याच्यातून वजा 20,000 अधिक प्रीपेड नाही आहे, नील. करंट लायबिलिटीज 30,000. करंट लायबिलिटी किती आहे? 30,000. त्याच्यातून वजा BOD नील अधिक इन्कम रिसिव्ड नील बरोबर 40 ने 20 60,000 करंट ॲसेट वजा स्टॉक किती आहे? 20,000 वजा स्टॉक 20,000 भागिले 30,000. 60मधून 20 केले 40,000 भागिले 30,000. 40,000 करंट ॲसेट 20,000 40,000 भागिले 30,000 बरोबर. 4 शून्य गेले तर 4 3 म्हणजेच 3 एके 3 3 एके 3 याला 1 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणजेच लिक्विड रेशो जो आहे तो येईल 1.33:1. हा झाला लिक्विड रेशो. अशा पद्धतीने आपल्याला लिक्विड रेशो हा सोडवायचा आहे. झालं. धन्यवाद.